It is an absolute honor to introduce our next speaker, Dr. Pramod Chaudhary. As a first-generation techno-entrepreneur, Dr. Chaudhary founded Praj Industries in 1983. He transformed it into India's largest biofuel technology company with a presence in over 100 countries. His visionary leadership in sustainable technology and bioenergy has garnered him numerous accolades, including the prestigious George Washington Carver Award. Please join me in welcoming Dr. Pramod Chaudhary, a true champion of innovation and entrepreneurship. Today, Samir Ketkar will engage with Shri Pramodji. Samir is a chief economist at a large national oil company in the Middle East. He drives sustainability effort at Garze Marathi with his association over last 6 years. He is BITS Pilani graduate in process engineering and Strathclyde Glasgow MBA with strategy and finance major. Please welcome Dr. Chaudhary and Mr. Samir Ketkar. आताच जे हितगुज आहे ते आपण मराठी इंग्लिश असं फ्रीविलिंग असं ठेवूया. आणि बेसिकली डॉक्टर प्रमोदजी त्यांच्याबद्दल खूप जणांनी आधीपासून त्यांची प्रोफाईल ट्रॅक केलेली असते. इथेनॉल भारतामध्ये जेव्हापासून इंट्रोड्यूस झालं, बायोफ्युएल्स मध्ये मोठी क्रांती जी घडते तर ती आपण बघतोय. पण त्याची सुरुवात कशी झाली, त्यांचं स्वतःचं आयुष्य, त्यांच्यातून त्यांना मिळालेल्या इन्स्पायरिंग गोष्टी, आणि आपण इथे जे IT रिव्होल्युशन आणि IT मधले स्टार्टअप कंपन्या यांच्याशी कशी एखाद्या एंटरप्रेन्योरची जी जर्नी असते ती कशी सांगड घालते, त्यांना त्यांची झालेली स्ट्रगल्स, त्यांचे झालेले आत्तापर्यंतचे आलेले अनुभव, यातून IT स्टार्टअप्सना किंवा जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर खरं तर त्या फक्त IT नसतात, त्यांचं ॲप्लिकेशनमध्ये कन्व्हर्जन झालेलं असतं. पण बॅकएंडला कुठेतरी ती टेक्नॉलॉजी असते, ती कुठेतरी नीड असते कस्टमर्सची. अशा सगळ्या दृष्टीने आपण या सेशनकडे बघूया. आणि मी पहिला प्रश्न प्रमोदजींना हाच विचारेन की त्यांना म्हणजे आत्तापर्यंतच्या जर्नीबद्दल सुरुवातीच्या आयुष्यामध्ये जे त्यांना जे अनुभव आले अगदी बालपणापासूनचे तिथपासून आपण जाऊ. म्हणजे मला सुरुवातीला सांगायला आवडेल की म्हणजे फलटणसारख्या छोट्या गावामध्ये त्यांचं बालपण गेलं. त्यानंतर ते पुण्यामध्ये आले आणि नंतर मग सुरुवातीला बेसिकली जे एज्युकेशन जे घेऊ ते चांगलंच घेऊ आणि ते रेप्युटेड इन्स्टिट्यूट म्हणून घेऊ या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न, नंतर IIT मधला प्रवेश, परत भारतामध्येच राहण्याचा त्यांचा निर्णय, आणि सुरुवातीला नोकरी, आणि नोकरी करताना सुद्धा एंटरप्रेन्योरियल माइंडसेट, या सगळ्यात जो पहिला जो काळ होता, म्हणजे आपण प्राज इंडस्ट्री स्थापन करायच्या विषयाकडे नंतर येऊ, आधी आपण सुरुवातीच्या काळाबद्दल बोलू. सो त्यासाठी मी प्रमोदजींना विनंती करतो, त्याबद्दल त्यांना ते सांगायचं असेल सगळ्यांना आम्हाला ते जरूर सांगावं. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम गर्जे मराठी आणि आनंद लागू यांचं आनंद गानू यांचं मनपूर्वक अभिनंदन. ज्या पद्धतीने आता राहुलजी बोलले, राहुल कराड, फॉर अ मोमेंट आय गॉन इन टू द इंडियन एन्व्हायरमेंट and he has touched so many points, and you mind well that he belongs to the second generation of MIT or कराड साहेबांची चिरंजीव आहेत ते. पण त्यांनी स्वतःचा एक व्यक्तिमत्वाचा ठसा ज्या पद्धतीने सगळीकडे उमटलेला आहे त्याबद्दल तुम्हाला हॅट्स ऑफ सर. तसेच इथे जे बी जोशी सर आहेत ते आमचे मार्गदर्शक आहेत बऱ्याच ठिकाणी, आणि त्याचा आम्हाला खूप उपयोग होतो नवीन नवीन गोष्टी समजून घ्यायला, आणि ते नेहमीच रेसलेस असतात टेक्नॉलॉजीबद्दल. त्यांचे मी आभार मानतो. महेश भागवत आमच्याकडे येऊन गेलेले, त्यांची कल्पना सगळ्या मांडलेल्या आहेत, तिथे काय काम करतात ते. तो अशा ह्या मंडळींच्या बरोबर मला आज इथं संधी मिळाली ते मी मला सहसा भाग्य समजतो. आणि समीरजी आता तुमच्या विषयाकडे येऊ आपण. थँक्यू. आपटे साहेबांचं राहिलं विषय करतो, पण त्यांचा माझी प्रत्यक्ष ओळख आज तर जेव्हा यांनी
सांगितलं की डायलॉग करायला मला भाषण करायला आवडत नाही फ्रँकली स्पीकिंग, पण डायलॉग इज ॲक्सेप्टेबल. आणि डायलॉगबद्दल जर माझी कोणी माहिती विचारली तर ती बरीचशी फ्रॉम बॉटम ऑफ द हार्ट येते. आम्हाला स्वतःला अनुभव आहे. माझं बालपण जे गेलं ते शुगर फॅक्टरीच्या कॉलनीमध्ये गेलं होतं आणि तिथनं मी त्याची वाटचाल जी सुरू झाली माझी एंटरप्रेन्योरशिपची, तर तिथं त्याचा पहिला स्टार्टिंग पॉईंट तिथं मला सापडतो. 10वी 11वीपर्यंत पुण्यामध्ये IIT बॉम्बेला ॲडमिशन झाली आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की IIT बॉम्बेमधनं पास झाल्यानंतर आपण इथंच भारतामध्येच राहून आपलं नशीब आजमावायचा हा एक मला हट्टास होता. IITतले त्यावेळची गोष्ट अशी होती की 80% मुलं ही परदेशी राहायची आणि त्यातले 80% हे परत येत नसत. म्हटलं की नाही बा आपल्याला आपल्या इथनंच सगळं ट्राय करायचं आहे. आणि प्राची स्थापना मी एक थोडा अनुभव घेतल्यानंतर 7-8 वर्षानंतर केली भारतामध्ये. ते जे निवडलं मी ते होतं माझ्या बालपणाच्या ज्या कल्पना होत्या त्याच्याशी कुठे निगडीत होतं. म्हणजे मळीपासनं एथेनॉल, कारण ब्राझीलची खूप उन्नती झाली होती. ब्राझील वॉज अ रोल मॉडेल किंवा त्यांनी खरं ह्याच्या फ्युएल क्रायसिसनंतर एथेनॉलची इंट्रोडक्शन केली होती आणि आता ते रेग्युलरली वापरतात. नंतर USनी फॉलो केलं, त्यांनी कॉर्नपासनं केलं, त्यांनी मळीपासनं केलं, अशा पद्धतीने वेगवेगळ्या देशांनी हे केलं. मलाही याच्यामध्ये खूप मोठी एक अपॉर्च्युनिटी दिसून आली आणि त्याच्याबद्दल जे तंत्रज्ञान होतं ते जुनंच वापरत होतं, नवीन कुणी आणायला प्रयत्न केला नव्हता फार भारतामध्ये. आणि ते काहीतरी आपल्याला आणता येईल. जी IITतली माझी थोडीफार जी एक्सपोजर जी गुरुमी होती की बाबा आपण काहीतरी वेगळं करून दाखवू शकतो आणि त्या गोष्टीने मी पुढची पावलं उचलली आणि कर्मधर्म संयोगाने मला ती संधी लवकर प्राप्त झाली. 2000 साली ज्यावेळी वाजपेयींचं गव्हर्नमेंट आलं होतं 2-4 वर्षासाठी, त्यांनी याला चालना दिली. त्याच्यामध्ये स्वदेशी इंधन, बरोबर त्याचं नाव दिलं स्वदेशी इंधन, नाव राम नाईक वगैरे त्यावेळी होते. त्यांना म्हणजे कसे विचार करतात ते लोक आणि त्याचा कुठेतरी मी धागा पकडून मी त्यामध्ये काम सुरू केलं आणि काही नवीन तंत्रज्ञान आणलं आणि जी शुगर फॅक्टरीला जी मळी येते त्याच्यापासून पहिल्या टप्प्यात आपण एथेनॉल केलं. दॅट वॉज द स्टार्टिंग पॉईंट. बरोबर. सो त्याच्या आधीचं जे तुमचं एंटरप्रेन्योरियल जर्नीच्या आधी जे तुम्ही जॉब्स वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये केलेत, मध्ये शेवटी विडिया आणि रॅपिकट आणि हा सगळा जो अनुभव होता त्यातून तुम्हाला म्हणजे सुरुवातीपासूनच असं वाटत होतं का की आपण उद्योजक व्हावं, टेक्नॉलॉजीमध्ये आपण जावं, लायसन्सिंगकडे जावं, असं तुम्हाला आधीपासूनच वाटत होतं? म्हणजे सुरुवातीपासून होतं ना. शिक्षण घेतानाच आपल्याला आज ना उद्या आपलं स्वतःचं काहीतरी चालू करायचं, काय करायचं माहिती नाही, काय करायचं माहिती नाही. जसं इव्हॉल्व्ह होईल तसं. IIT बॉम्बेला मेन बिल्डिंगच्या बाहेर लॉन आहे. लॉनवरती आम्ही बसून पुढच्या भावी आयुष्याची फक्त त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा होता की आपण काहीतरी स्वतःचं चालू करू असं मी नेहमी म्हणायचो. जमून गेलं असं मी म्हणायचं. खरं 8 वर्ष नोकरी केली मी, पण त्या नोकरी करता ते अर्धा लक्ष तिकडेच आपण केव्हा चालू करतोय हे. बरोबर. म्हणजे अगदी बजाज टेम्पो असू दे किंवा वेगवेगळे जे तुमचा मशीन टूल्स हा खरा आवडीचा विषय होता. त्यापासून तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीकडे म्हणजे मला एक सांगायला आवडेल की जेव्हा मी त्यांची लाईफ स्टोरी आणि खरं तर म्हणजे त्यांनी पुस्तकं मला मस्कतला ट्रान्सपोर्ट केली. सो बेसिकली त्यांच्या लाईफ स्टोरीमधून मला जाता आलं. हा खूप वेगळा अनुभव होता आणि त्यासाठी पण त्यांचे आभार. पण त्यामध्ये मला असं जाणवलं की सुरुवातीचं जे स्ट्रगल होतं त्यांचं ते त्यांनी कधी ओव्हरपॉवर होऊ दिलं नाही आपल्यावरती. त्यातून शिकून जाऊन पुढे जात राहिले ते आणि त्यामध्ये कदाचित आपण यश सामावलंय असं म्हणू शकतो का. आणि तुमचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आणि सगळ्या मिळालेल्या हेल्प आणि झालेली स्ट्रगल्स यामधून तुम्हाला असं कधी जाणवलं का की आपण म्हणजे उद्योजकतेकडे आलोय. कारण तिकडे आल्यानंतर पण बरेच टक्के टोणपे खायला लागले होते. म्हणजे मला असं आठवतंय की तुम्ही ऑस्ट्रेलियाला नवी टेक्नॉलॉजी साठी निगोसिएशन्स करायला गेलात आणि त्याच वेळी दुसऱ्या कुणाबरोबर तरी ऑलरेडी सगळ्या गोष्टी साइन ऑफ झाल्या होत्या. कारण शुगर इंडस्ट्री म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि थोडीफार मराठवाड्यामध्ये सुद्धा ओव्हरवेल्मिंग इंडस्ट्री आहे आणि त्यामध्ये पॉलिटिकल इन्फ्लुएन्स वगैरे या गोष्टी आहेतच.
पण मुळात सहकार हा खूप रुजलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा बरा वाईट सगळाच अनुभव तुम्हाला आलेला असेल. सो त्यामध्ये तुम्हाला काय सांगावं असं वाटेल की नवी पॉलिसी नवी टेक्नॉलॉजी आणताना म्हणजे आय एम क्लोज टू केमिकल इंजिनिअरिंग, सो आय नो व्हॉट बॅच रिॲक्टर अँड कंटिन्युअस रिॲक्टर इज. सो कंटिन्युअस प्रोसेस फर्मेंटेशन प्रोसेसकडे तुम्ही गेला. सो ती नवीन गोष्ट होती आणि ती भारतामध्ये सांगायला किती जड गेलं, याबद्दल काय सांगा? याच्याकरता एकच की सगळ्यांना संशय पाहिजे चालणार आहे का भारतामध्ये, भारताच्या वातावरणाला सुटेबल आहे का, अशा पद्धतीने संशय पाहिजे. आणि त्याच्याकरता ते सिद्ध करून किंवा त्याच्यावरती तर पहिल्या प्रोजेक्टसाठी त्यांनी एक अट घातली मला की तुम्ही पेमेंट आफ्टर सक्सेस अशी एक हे घातली. आणि दॅट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग टास्क आणि लाईक अ स्टुपिड ॲम्बिशियस पर्सन आय एक्सेप्टेड दॅट कंडिशन. आणि कारण काही काळ गेल्यानंतर लक्षात आलं की अरे हे सोपं नाही आहे का. आणि मग त्यावेळी आसपास हातपाय मारायला सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की त्यावेळी व्हेंचर कॅपिटलचा कन्सेप्ट हा वाघोल साहेबांनी ICICI फर्स्ट टाइम इंडियात आणला. राईट. आणि आय एम वन ऑफ द फर्स्ट रेसिपिएंट ऑफ दिस ICICI फंडिंग. Even it was not transferred to TDISA. ICICI funding was from Development Bank. And that I would avail. And माझ्यासाठी वाघोल became my real mentor. म्हणजे पैसे देऊन खूप पुढे उपकार केले. बरोबर. त्याच्यावेळी जे इतर माझ्याकडे डोक्यात आयडॉल जे होते त्याच्यामध्ये मध्ये जर्मन MD होते, बजाज टेम्पोचे MD HK फिरोदिया, अशा बऱ्याचशा लोकांच्याकडे शिकायला मिळालं. पण सक्रिय जी म्हणतो ती वाघोल सरांनी दिली आणि त्याच्या मदतीने मी प्राजची वाटचाल करू सुरू केली. आणि हे चॅलेंजिंग जे घेतलं तर टेक्नॉलॉजी सक्सेसचं चॅलेंज मी घेऊ शकलो कारण ही कुठेतरी वाघोल साहेबांच्या प्रॉमिसची ऊब होती ती. ते सिद्ध करताना काही ट्रबल झाले हे झाले आणि शेवटी ती सिद्ध झाली. त्याच्यामुळे मग पुढचा प्रवास सुरू झाला. हे साधारण 86-87ची गोष्ट आहे. करेक्ट. सो आता मी त्या काळाकडे येतो थोडासा. 86-87 त्या काळामध्ये माझा एक पर्सनल अनेक्डोट म्हणजे त्यांच्याकडे एक ट्रेनिंग इंजिनियर लागला होता त्या वर्षी, जस्ट आउट ऑफ द वालचंद कॉलेज, सिव्हिल इंजिनियर वॉज कन्स्ट्रक्टिंग डिस्टिलरी फॉर हिम इन UP. अँड दॅट पर्सन is close to our family. So what he explained was really phenomenal. त्यामधून त्यांची एक पर्सनॅलिटी म्हणून तुम्हाला ओळख होईल म्हणून मुद्दामून सांगतो की तो साधारण वर्ष सव्वा वर्षच ट्रेनी म्हणून प्राजमध्ये होता, पहिला जॉब त्या माणसाचा. तर त्यांना दर 2 महिन्यांनी पुण्याहून प्राजचे एक मॅनेजर भेट द्यायला यायचे साईटला आणि प्रोग्रेस काय चालली आहे सगळं बघायला. तर त्यांनी दिलेली अनेक्डोट अशी की त्यावेळी UP मध्ये त्या मनाने खूपच रिमोट भागामध्ये ही डिस्टिलरी होती. तर दरवेळी पुण्याहून येताना म्हणजे ऑफकोर्स तिथल्या वर्कर्सची पेमेंट आणि हे सगळ्या गोष्टी तो मॅनेजर कोणी असेल ते बघत असतील, पण त्याबरोबर स्वतः प्रमोदजी पुण्यातून खास आपले मराठी पदार्थ UP ला पाठवत असा एक किस्सा मला कळला. आणि नंतर प्रमोदजींनी त्यांचं नावही मला सांगितलं. सो ही गोष्ट खरी आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या माणसाचा जो विचार असतो, पगार तर सगळेच जण देतात, त्या पलीकडे आपल्या माणसाला काय लागेल, ती माणसं काय मिस करत असतील नवीन जागी, हे त्यांनी ओळखलं होतं. सो हॅट्स ऑफ टू हिम. म्हणजे त्यावेळेला सुद्धा म्हणजे अगदी नवा काळ होता आणि स्ट्रगल होतं. त्यावेळी ते लोकांचा जो विचार करत होते तो नंतर पर्यंत टिकला. आणि आत्ताही ते जे प्राजचं आपलं जे स्वरूप दिसतंय आपल्याला, पहिली बिलियन रुपी कॅपिटल असलेली कंपनी. सो इट्स अ फेनॉमिनल जर्नी बट रूट्स आर व्हेरी स्ट्रॉंग. दॅट्स व्हॉट आय वॉन्टेड टू एम्फसाइज. सो ओव्हर टू प्रमोदजी इफ ही वॉन्ट्स टू इलॅबोरेट फर्दर. सांगायला हरकत नाही, इथं इंद्रनील चित्र आहेत, त्यांच्या आजोबांच्याकडे तयार झालेली भाकरवडी पाठवतात. हो, भाकरवडी. Somebody told me last time when Indranil came to first conference that where Bakarwadi drug is. So some people really like Bakarwadi. एवढं नाही तर ही भाकरवडी मी थिएटर अकॅडमीच्या लोकांना बर्लिनमध्ये पोचवली होती. राईट. बरेचसे म्हणजे भाकरवडी एक कनेक्ट होतं. बरोबर. तो म्हणजे
लोकांची काळजी आणि त्यांना काय आवडेल आणि ते आणखीन चांगला कसा एफर्ट देतील याकडे तुमचा दृष्टिकोन होता. आता आपण त्या लिव्हिंग इन द ट्रेंचेस असं तुम्ही म्हटलं त्या पुस्तकामध्ये आणि त्यातून मग बाहेर येऊन प्राजची ग्रोथ याकडे येऊया. सो एंटरप्रेन्योरशिप करताना म्हणजे स्वतःला रिइन्व्हेंट करत राहायला लागतंच हे जाणवतं ते पुस्तक वाचल्यानंतर. आणि स्वतःचा मशीन टूल्सचा डोमेन आणि त्यानंतर मग ही टेक्नॉलॉजी आणि त्यासाठी लागणारी लोक ही हायर करताना तुम्ही वेगळी काही काळजी घेतलीत का? आणि ग्रोथ आणि सस्टेनेबिलिटी या दोन्ही गोष्टी रिलेटेड आहेत. एखादा बिझनेस सस्टेन व्हायचा असेल तर तो म्हणजे योग्य लोकांमध्ये इन्व्हेस्टमेंट ही खूप आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीमधली इन्व्हेस्टमेंट आहे, मटेरियल्स आणि इक्विपमेंट्समधली इन्व्हेस्टमेंट आहे, पण लोकांमधली इन्व्हेस्टमेंट सगळ्यात महत्त्वाची आहे. सो त्याकडे तुम्ही कसं पाहिलं की आपल्याकडे चांगली लिडरशिप असेल, सक्सेशन प्लॅनिंग असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिडरशिप पाईपलाईन आपण जी म्हणतो आजच्या काळात, तर ती कशी उभी केलीत आणि तो काय अप्रोच होता? आणि मला जास्ती माझा फोकस हा व्हर्नॅक्युलर शिकलेल्या मुलांच्याकडे जायचा. इंजिनिअरिंग ज्यांनी जळगाव, नगर अशा ठिकाणी ज्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे हे लोक जास्ती सिन्सिअर आणि केपेबल असतात असं माझं मत होतं. आणि फ्रॉम ऑर्डिनरी टू एक्स्ट्राऑर्डिनरी वर्क, पीपल आर ऑर्डिनरी बट दे कॅन केपेबल ऑफ डुईंग एक्स्ट्राऑर्डिनरी वर्क, ह्याच्याकडे कुठेतरी जास्ती अटेन्शन दिलं होतं मी. त्याचा खूप नक्कीच फायदा झाला की लोकांचे जे काम करायची पद्धत आहे ती कंपनीला तारक हे झाली, अशी पोझिशन क्लिअर झाली आणि त्यातनं खूप मुलं पुढं आली. ही मुलं जी आहेत की जी 100हून अधिक देशामध्ये आम्ही जे काम करू शकलो त्याच्यामध्येही वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. अगदी नक्की. म्हणजे मलाही आठवत आहे की मी सौदी अरेबियाला होतो 3 वर्ष, साधारण 2002 ते 5 या काळात. तिथे मला एक सिनियर होते प्रदीप धोटे म्हणून, त्यांनी सौदी सोडून भारतात जायचा निर्णय घेतला वेगवेगळ्या कारणामुळे आणि त्यांनी प्राज जॉईन केलं आणि ते आजही प्राज बरोबर आहेत. सो त्यांच्याशी माझी खूप डिटेल चर्चा नेहमीच होत असते. सो त्यांनी म्हणजे खूप छान गोष्टी प्रमोदजीबद्दल सांगितल्या. आणि आत्ता त्यांनी जो उल्लेख केला मगाशी सुरुवातीला की लॅटिन अमेरिकेमध्ये त्यांना पहिली मोठी भारताबाहेरची सक्सेस मिळाली. म्हणजे आजच्या घडीला सांगायला आवडेल, माझ्यामध्ये तुम्ही करेक्ट करा मला जर का चुकीचं असेल तर, कोलंबिया या देशामध्ये जेवढ्या डिस्टिलरी आहेत त्या सगळ्या प्राजने बांधलेल्या आहेत. सो 100% मार्केट पेनिट्रेशन. आणि कोलंबिया हा देश काही सोपा नाही आहे एंट्री करायला. यू ऑल नो लॅटिन अमेरिका अँड दॅट टू इन कोलंबिया थिंग्स वेर डिफरंट क्वाईट ॲट दॅट टाइम. आय थिंक इट वॉज अर्ली 2000s दॅट टाइम. 2003. राईट. म्हणजे वेगवेगळी फायनान्शियल मार्केटमध्ये अपहिवल्स होत असतात. 89 नंतर 98 नंतर 2008 नंतर 2014 2020 कोविड क्रायसिस, या सगळ्या क्रायसिसमधून त्यांनी मला छान उलगडून सांगितला होता त्यांचा प्रवास. सो त्यामध्ये नंतर भारतात येणारी चेंजेस, गव्हर्नमेंटल चेंजेस, पॉलिसी चेंजेस, यामध्ये भारतामध्ये ती पॉलिसी इथेनॉलची आणताना ती भारताबाहेरही कशी प्रूव्ह करता येईल हे पण त्यांनी बघितलं. म्हणजे युरोपपासून पण अगदी लॅटिन अमेरिकेपर्यंत. सो हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स, हाऊ टू एंटर न्यू मार्केट्स? इफ यू गो विथ कन्व्हिन्सिंग लॉजिक, कोलंबियाला दे आर एक्सपोर्टिंग शुगर एट लॉस. त्यांना एक कल्पना म्हणली सरकारकडे की तुम्ही हे शुगर एक्सपोर्ट करून लॉस घेण्यापेक्षा तुम्ही हे शुगर कन्वर्ट करा एथेनॉलमध्ये आणि त्याचं तुम्हाला फॉरेन एक्सचेंज वाचेल आणि तुमचं स्वतःचं फ्युएलची रिक्वायरमेंट पण राहील. सो ती कल्पना त्यांना कन्व्हिन्स केल्यानंतर त्यांना पटली आणि त्यांनी लायसन्सेस इश्यू केली. यु नो कोलंबियामध्ये बिकॉज ऑफ द ड्रग कार्टेल्स अँड ऑल दोज थिंग व्हेरी फ्यू अमेरिकन वी आर रेडी टू गो देअर. तिथं मोठी वाईड होती वाईड, त्यामुळे तिथं त्या सिच्युएशनचा फायदा मिळाला. सॉरी. तर तिथं हा जो फायदा मिळाला की युरोप आणि अमेरिकेतले, स्पेशली अमेरिका जवळ असून तर अमेरिकेतले लोक जात नव्हते इंजिनिअरिंग कंपन्यामध्ये. ते काम आम्ही पूर्णपणे भारतात येऊन केलं. बरोबर. आणि आपले इंजिनियर्स तिथे पाठवून इक्विपमेंट पुण्यात तयार केली. दॅट वॉज रिअली चॅलेंजेबल. बिग अप्लॉज फॉर दॅट.
कोलंबिया सारख्या देशामध्ये जाणं सोपी गोष्ट राईट. सो कोलंबियाचा अनुभव आणि त्याच्यामध्ये मग खूपच आम्हाला नाव पण मिळालं आणि एक त्याचं कौतुकही झालं. आणि नंतर आता ते ब्राझील आणि सगळीकडे त्यावेळी पण होते थोडंफार पण बरोबर. सो नाव व्हॉट 100 countries Praj is present, right? Yes. 1000 units. So all these are not just numbers. There's a huge struggle behind that. आणि 100 countries मध्ये प्राज सारखा आपला इंडियन मल्टीनॅशनल ब्रँड एस्टॅब्लिश करणं इट्स रिअली कमेंडेबल. आणि मगाशी जो तुम्ही एक अनेक्डोट दिलात की छोट्या गावांमधून आलेल्या लोकांना त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं. I come from some kind of that kind of village, which is not a taluka place. I lived there till my 10th standard, so I know the struggles. आणि त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करणं ही मोठी गोष्ट तुम्ही केलीत. सो त्याबद्दल म्हणजे जितकं तुमचे आभार मानावेत आणि जितकं तुमच्याकडून शिकता येईल तेवढं थोडंच आहे. सो आता आपण माझ्या मते पुढच्या टप्प्याकडे येऊया की तुम्हाला जेव्हा स्वतःला असं वाटलं की आता वी शुड हँड ओव्हर द बॅटल आणि त्यामध्ये मग आणखीन पुढच्या ग्रोथ स्ट्रॅटेजीज कशा असतील, बिझनेस कसा आणखीन सस्टेनेबल होईल आणि भारतामध्ये मग नंतर तुम्हाला मिळालेली म्हणजे पॉलिसी सपोर्ट आणि म्हणजे 5% इथेनॉल म्हणजे सुरुवातीला तर मला आठवतंय की भारतामध्ये फ्युएलमध्ये इथेनॉल मिळवणं ही काही भेसळ वगैरे आहे की काय इथपासून लोकांचा रिस्पॉन्स होता. तो आता अगदी म्हणजे त्याच इंजिन्सपासून 15-20-25% इथेनॉलपर्यंत आपण येतोय आणि त्यामध्ये गव्हर्नमेंटल सपोर्ट आहे आणि आता सस्टेनेबिलिटी इज अन वर्ल्ड वाईड अजेंडा आफ्टर पॅरिस अकॉर्ड अँड ऑल दॅट. सो देर इज अ बिग ट्रॅक्शन अँड खूप समजावं लागत नाही लोकांना. पण इथेनॉलपासून म्हणजे जे पूर्ण आपण त्याची सर्क्युलर इकॉनॉमी बघितली तर त्याचा ॲक्सेप्टन्स जबरदस्त आहे आणि त्यामध्ये मग आपण लिडरशिप घेऊ शकतो अशा पोझिशनला आता आपण आहोत आणि ऑलरेडी घेतलीही आहे बऱ्याच गोष्टींमध्ये. सो प्राजचं फ्युचर आणि ओव्हरऑल इंडियासाठीचं व्हिजन या गोष्टीकडे येतो मी. सो तुम्हाला त्याबद्दल काय सांगावं असं वाटेल? इनोव्हेशन इज द बॅकबोन ऑफ माय एंटायर बिझनेस आणि दॅट इज ऑलवेज देअर. म्हणजे इव्हन पर्सनली विनोद खोसला राईट फ्रॉम कॅलिफोर्निया ही ऑल्सो वॉज टेकिंग लॉट ऑफ इंटरेस्ट इन द कॅपिटल डिप्लॉयमेंट सस्टेनेबिलिटी. तर त्याचा डेफिनेटली त्यांनी आम्हाला बोलवलं. त्यांनी माझ्या कंपनीत पैसे इन्व्हेस्ट केले. जरी इट वॉज नॉट इट वॉज अ लिस्टेड कंपनी. नेवर लिस्टेड स्पेसमध्ये तो कधीच कॉन्ट्रीब्यूट करत नाही. पण माझ्या केसमध्ये त्यांनी एक्सेप्शन केलं आणि त्याच्याकडनं मला खूप प्रोत्साहन मिळालं. तसेच इंडियन बुल राकेश झुंझुनवाला येस he also invested in my company. So we had very interesting pedigree investors who took lot of this thing. Innovation the backbone पासून आपण करतो. So entire gamut of sustainability is mainly carbon issues are there for the cause. So तो Inconvenient Truth नावाचा गेअरचा सिनेमा आला होता रिचर्ड गेअरचा. हो हो रिचर्ड गेअर बरोबर. नावाचा एक जण पडेल ना. तर त्याच्यामुळे याला जरा थोडंसं प्रमोशन झालं ऑटोमॅटिक. आणि त्यात कार्बन फुटप्रिंट्स या सांगायला हरकत नाही की US मधलं जे आता कार्बन फुटप्रिंटचं जे हे आहे ते आम्ही इंडियातनं भारतातनं इथं हे करतोय मॉनिटर करतोय आणि कॉन्ट्रीब्यूट करतोय. बरेचसे प्रोजेक्ट्स इथले US मधले ते कॉन बेस्ड आहेत सगळे. हो बरोबर. तर त्याचे प्रोजेक्टला त्यांना स्टीम कन्झम्पशन खूप जास्त आहे त्यांचं आणि ते आपण कंट्रोल करायला हातभार लावतो. इथं मिड वेस्टला हे सगळे प्रोजेक्ट्स आहेत आणि दे आर रिअली लुझिंग ऑन स्टीम. सो दॅट वी आर एबल टू कॉन्ट्रीब्यूट फॉर द US पॉलिसी. तसंच आत्ता नुकतीच आम्ही फ्लाईट विथ एव्हिएशन फ्युअल पुढचा टप्पा काय गेल्या वर्षी आम्ही ते डेव्हलप करून टेस्ट केलं R&D मध्ये केलं आणि ती फ्लाईटमध्ये भारत सरकारने परवानगी दिली आम्हाला कमर्शियल फ्लाईटला वापरायला. आणि ती फ्लाईट आमची आत्ताच हे झाली 6 महिन्यापूर्वी. ही विमान ते उडालं विथ द हेल्प ऑफ एव्हिएशन फ्युएल विच इज मेड फ्रॉम मोलॅसिस. राईट. दॅट वॉज अ मॅटर ऑफ प्राईड फॉर इंडियन फार्मर्स ऑल्सो की बाबा फार्म टू फ्युएल आणि फ्युएल टू
एव्हिएशन फ्युएल. सुपर. आता कॉर्सिया म्हणून जे गाईडलाईन्स आहेत त्या अपेक्षित आहेत कुठल्या वेळी, आणि त्यातनं ते किती ब्लेंडिंग करायचं त्यांनी आता प्रोग्राम केला आहे. त्यांना 50% ब्लेंडिंग पण द्यायची त्यांची कल्पना आहे. तर आता आपण फारच छोट्या त्याच्यात आहोत, पण पुढचे जे टप्पे आहेत ते क्लिअर कट आहेत आणि त्याचा आपल्याला फायदा घेता येईल की हे जे आहेत. मग ह्याच्या पाठोपाठ एव्हिएशन फ्युएल आहे, त्याच्याबरोबरनी मरीन फ्युएल पण आता आपण करणार आहोत. आणि हा एक टप्पा झाला फ्युएल स्टेप चेंज. सो हे फ्युएल साईडला झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बायोप्लास्टिक. बायोप्लास्टिक हे अल्टरनेट टू नॉर्मल प्लास्टिक जे डिग्रेड होतं. बायोप्लास्टिक हे डिग्रेडेबल आहे आणि सोर्सेस आर रिन्युएबल सोर्समधून झालेलं आहे. सो हे जे आहेत ही अपॉर्च्युनिटी ह्या ओपन झालेल्या आहे सगळ्या. राईट. आणि पॉलिमर सायन्समध्ये वगैरे जे आहे खूप यूज होतं. आणि एक तिसरी गोष्ट म्हणजे ॲग्रीची जी प्रगती आहे ती त्याचा बेनिफिट रुरल इकॉनॉमीला पहिला मिळतो. बरोबर. महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचा आपण पाठपुरावा करतो. नक्की. सो अशा पद्धतीने आता आपली कामं चाललेली आहेत. तर आता प्लास्टिकचं पण आपलं पायलट प्लांट आता हे झालेलं आहे, कमिशन झालेलं आहे. आणि पुढच्या काही दिवसात आपण ते बायोप्लास्टिक पण लॉन्च करणार आहोत. ICTला सरांच्या कॉलेजलाच आम्ही एक लॅबोरेटरी डोनेट केली आहे टू टेस्ट दिस प्लास्टिक. अशा पद्धतीने त्याचं काम चाललेलं आहे. बरोबर. म्हणजे ICT मध्ये आता लॅब आपण दॅट्स बिग थिंग. आता आपण कन्क्लुजनकडे येऊया. IT बिझनेस आणि स्टार्टअप सुरुवातीला मी उल्लेख केला की त्यांना जे स्ट्रगल्स असतात त्यांनाही यातून माझ्या मते बरंच काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपण गरजे मराठीमध्ये सुद्धा स्टार्टअपची बरीच कोहोर्ट आत्तापर्यंत केली आहेत. संजयजी भंडारी त्याबद्दल आपल्याला खूप सारं सांगतील. वेगळं सेक्शन आपण त्यासाठी ठेवलं आहे, पिच फेस्ट वगैरे. सो त्यामध्ये मला असं दिसतं की म्हणजे मी पण काही मेंटरिंग सेशन्स वगैरे, गो टू मार्केट स्ट्रॅटेजी वगैरे या गोष्टी बघतो. आणि मी मुळातच ऑइलमध्ये आता चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून एका नॅशनल ऑइल कंपनीमध्ये काम करतो, जसं मगाशी अभिजितने सांगितलं. सो ती इंडस्ट्री पण या सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे वेगळ्या दृष्टीने बघते. वेगळ्या आणि त्या निराळा जो दृष्टिकोन आहे त्यांचा तो निगेटिव्ह नाही आहे हे मला सांगायला आवडेल. की कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की फ्युएल्स विच ओरिजिनेट फ्रॉम द मिनरल्स they are limited by the nature of it. They are not infinite. They grow every year. The plateau, the curve is growing every year, I know, but there is a limit to it. And as much sustainable fuel comes into it, we will extend the life of that industry also. So that industry is looking positively to this. That it's about sustainability for them as well, right? And they are pressurized. So on the other side, they are also investing big time in the sustainability. So there is serious money being dedicated in sustainability, and we drive sustainability effort in Garze Marathi. So you'll get to know more about that in the breakout room. I'll not come to that right now, but this thing is really phenomenal, and India is taking big leap forward. And तुमच्यासारख्या माणसांकडून खूप शिकण्यासारखं आहे. आणि तुम्ही जी इकोसिस्टीम तयार केली आहे त्यासाठी पॉलिसी पासून इम्प्लिमेंटेशन पर्यंत, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार, धन्यवाद, अभिनंदन. आणि आम्हाला असेच आशीर्वाद सगळ्यांना असू द्यात अशी मी विनंती करतो. आणि तुम्हाला कन्क्लुडिंग रिमार्क काही द्यायचा असेल तर तो देऊया. आणि मग इकोसिस्टम सगळ्यात महत्वाची ठरते. खूप व्हॉट काइंड ऑफ क्रॉप्स, सो वी डू रिसर्च ऑन क्रॉप्स ऑल्सो विच आर सुटेबल क्रॉप्स. म्हणजे ॲग्रोव्हिजन मध्ये तुम्ही जे तो एक भाग आहे. दुसरी गोष्ट ज्या प्रोसेस टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यामध्ये बरंचसं कंटिन्युअसली आपण हे करतो, प्रमोशन करतो किंवा एक्सपेरिमेंट करतो. आणि ह्याच्यामधनं जे तयार होत आहे ते कार्बन फुटप्रिंट ॲट एव्हरी स्टेज, जे TRL 5-6 पासून आपण हे जे कार्बनचं त्याचा आपण ट्रॅक करतो. त्याच्यामुळे आपल्याकडं टॅलेंट भरपूर आहे, ते महत्त्वाचं आहे. म्हणजे की भारतीय मुलं खूपच त्याबद्दल हुशार असतात, जे सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. बरोबर. आणि त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो पुढच्या प्रवासामध्ये. सो हा एक महत्त्वाचा मेसेज मला द्यावा लागेल की इफ यू कॅन सपोर्ट सम ऑफ द इंडियन स्टुडंट्स अँड मेक देम वर्क इन युअर प्रोजेक्ट्स, डिफरंट काइंड ऑफ प्रोजेक्ट, आय एम शुअर यू आर अवेअर ऑफ दॅट. तर तिथं त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. आणि इंडियन स्टुडंट्स आर केपेबल फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू.
एवढंच मी सांगतो की अवश्य त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. आणि हे जे ट्रान्स बॉर्डर किंवा ट्रान्स अटलांटिक हे जे काही एक्सचेंज ऑफ थॉट्स आहेत म्हणजे जस्ट एक थॉट असं आहे की यू हॅव सम टेक्नॉलॉजीज इन दिस एरिया especially in the old universities and all that, whereas the workmanship and the engineering inputs they come from India's combination can be a very powerful laser combination to serve the world right large. right आणि ह्याच्यामध्ये मला बिलीफ आहे की we can serve the world at large with the help of both fusion of some technological breakthroughs versus actual engineering and hardware efforts strength prowess. Thank you. This is one thing possible आहे. येस, खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे, तुमचे आभार. मी पेशंटली सगळे ऐकून घेतलं आणि खूप मोठा एफर्ट जो आपण इथे ओव्हरऑल करतोय त्यासाठी पण सगळ्यांना शुभेच्छा. जेवढे तुम्ही सगळ्यांशी इंटरॅक्ट व्हाल तेवढं तुम्हाला त्यातून मिळत जाईल. कारण सगळे आपण इथे देण्यासाठी आलोय तर मिळत तर नक्कीच जातं, कारण सगळेच जण देत असतात. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी आणि सगळ्यांचे आभार. धन्यवाद.